श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. आजचा श्री स्वामी समर्थांचा संदेश मनाला नवी दिशा देणारा आहे. जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी अडचणी, अपयश आणि दुःखाचा सामना करावा लागतो. अशा वेळी अनेक जण निराश होतात आणि देवाने आपल्याला सोडून दिले असे वाटते. पण स्वामी समर्थ सांगतात, श्रद्धा आणि सबुरी कधीही सोडू नका. योग्य वेळ आल्यावर प्रत्येक अडथळा दूर होतो. लक्षात ठेवा, संकटे ही शिक्षा नसतात, ती आपल्याला अधिक मजबूत, संयमी आणि शहाणी बनवण्यासाठी असतात. जेव्हा मार्ग बंद झाल्यासारखा वाटतो तेव्हाच परमेश्वर आपल्यासाठी नवा मार्ग तयार करत असतो. म्हणून भूतकाळातील दुःख विसरा, भविष्यातील भीती सोडा, आजचे कर्तव्य प्रामाणिकपणे करा. कोणाचे वाईट करू नका, कोणाचा द्वेष करू नका. तुमच्या चांगल्या कर्माचे फळ योग्य वेळी नक्कीच मिळेल. दररोज काही क्षण श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम तुमच्या मनाला शांतता, धैर्य आणि आत्मविश्वास देईल. लक्षात ठेवा, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी मोठे चमत्कार करण्याची गरज नाही. प्रेम, दया, सत्य आणि प्रामाणिकपणा या सर्वांनी सर्वात प्रिय आहेत. म्हणूनच आजपासून एक संकल्प करा. प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करा. कोणालाही दुःख देऊ नका आणि प्रत्येक परिस्थितीत विश्वास ठेवा. स्वामींनी समर्थांनी कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहू, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. स्वामी समर्थांचा एक संदेश नेहमी लक्षात ठेवा. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याचा अर्थ चमत्काराची वाट पाहणे नाही. त्याचा खरा अर्थ असा आहे की श्रद्धा ठेवून धैर्याने पुढे चालत राहा. संकटे कितीही मोठे असले तरी संयम, प्रामाणिकपणा आणि सत्कर्म याची साथ सोडू नका. एक भक्त रोज स्वामींचे नामस्मरण करत असे, तरीही त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या. एके दिवशी तो निराश होऊन म्हणाला, स्वामी, मी तुमच्यावर इतकी श्रद्धा ठेवतो, तुमची इतकी पूजा अर्चा करतो, तरी माझ्या अडचणी का संपत नाहीत? त्याच रात्री त्याला स्वप्नात स्वामींचे दर्शन झाले. स्वामी म्हणाले, संकटे ही तुला खचवण्यासाठी नाहीत, तर तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहेत. माझ्यावर विश्वास ठेव आणि योग्य कर्म करत राहा. त्या दिवसापासून त्या भक्ताने तक्रार करणे सोडले. तो शांत मनाने आपले कर्तव्य करत राहिला आणि काही काळात त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आले. त्याला समजले की श्रद्धा म्हणजे फक्त मागणे नव्हे, तर योग्य कर्म करताना विश्वास ठेवणे होय. म्हणूनच आजपासून एक संकल्प करूया. दररोज 10 मिनिटे स्वामींचे नामस्मरण करूया. कोणाचेही वाईट नको चिंताला, प्रामाणिकपणे आपले काम करू आणि प्रत्येक परिस्थितीत धैर्याने उभे राहू. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या जीवनात शांती, समाधान आणि आनंद नांदो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.